नमस्कार मित्रांनो, राज्यात ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी फोटोचं एक अनधिकृतपणे कार्ड छापलं जात आहे. म्हणजे कार्ड प्रिंटिंग केलं आहे. तुम्ही कार्ड तयार करत आहे. या कार्डची किंमत शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. अनेक अशा प्रकारची कार्डची जी प्रिंटिंग करणारे केंद्र चालक असतील किंवा संस्थाचालक असतील किंवा व्यक्ती असतील कोणता, यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते असल्याची अशी माहिती राज्य कृषी मंत्र्यांची माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी दिले जात आहे. ते अनधिकृत आहे. याचबरोबर शेतकऱ्यांकडून त्यांच्यासाठी हे कार्ड काढण्याकरिता 100 ते 200 रुपयाची रक्कम घेतली जात आहे. आणि या संदर्भात एक प्रश्न सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पाची अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी कारण देवताळे यांच्या माध्यमातून उपस्थिती करण्यात आला आहे. याच प्रश्नांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात रोष विजय वटेट्टीवार यांच्या माध्यमातून सुद्धा दाखवण्यात आला. आणि यांचा प्रश्नाचं उत्तर देत असताना राज्याचे कृषी मंत्री याच्या माध्यमातून अशा प्रकारे अद्यापही कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही आहे. परंतु जर कृषी विभागाला अशा प्रकारची शासनाला अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली तर त्या व्यक्तीवरती कारवाई केली जाऊ शकते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक ॲग्रिस्टॅकचे अंतर्गत नोंदणी झालेली नोंदणी करून 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी यांच्या अंतर्गत नोंदणी करत आहे. आणि यांच्या अंतर्गत फक्त आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी नंबर उपलब्ध करून दिला जात आहे. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारची कार्डची छपाई किंवा कार्डची प्रिंटिंग किंवा कार्ड केली जात नाही. मात्र बऱ्याच साऱ्या केंद्र संचालकाद्वारे माध्यमातून किंवा कोणत्याही व्यक्तीशी कुठल्याही प्रकारची कार्ड प्रिंटिंग केली जात नाही. मात्र बऱ्याच साऱ्या केंद्र चालकाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फोटो आणि फार्मर आय डी नंबरसह एक कार्ड प्रिंटिंग करून कार्ड बनवून दिलं जात आहे. यांच्या संदर्भातील एक मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात आहेत किंवा अशा प्रकारचे कार्ड सरकार फुकट का देत नाही, अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी खूप येत आहे. लोकप्रतिनिधीकडे प्राप्त होत आहेत. आणि अशाच प्रकारचे प्राप्त झालेले तक्रारीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कठोरात कठोर कारवाई करावी, यांच्यावरती कुठेतरी पावलं उचलावीत अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आलेली आहे. आणि यांच्या प्रश्नावरती आता कृषी मंत्र्यांची माध्यमातून पुढील अशा प्रकारचे जर तक्रार प्राप्त झाल्यास तर ते कारवाई करण्यात काही मागं सरकेल नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून यांच्या संदर्भातील काही हालचाली सुरू केल्या जातील. आणि शेतकऱ्यांची ही अनधिकृत दिली जाणारी कार्डची जी प्रिंटिंग आहे ते बंद केले आणि संदर्भातील काही हालचाली सुरू केल्या जातील. आणि अशा शेतकऱ्यांची ही अनधिकृतपणे दिली जाणारी कार्डची जी प्रिंटिंग आहे ती पूर्णपणे बंद होण्यास अशी मदत करावी असे सांगत आहे. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.